शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, शेतकऱ्यांची चेष्टा। पीक विमा कंपनीने 91,181 तक्रारी केल्या रद्द। पुढली मोठी बातमी निघते, 35 दिवसानंतर कांद्यावर लागली दराची बोली। येवल्याच्या बाजार समितीमध्ये दराचा 2,000चा टप्पा पार। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांमध्ये नाराजगी। 10,000 कट्टे हळद आली आणि दर क्विंटल मागे 500 ते 700 रुपयांनी घसरले। पुढली मोठी बातमी निघते, जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी। चक्कर येऊन पडल्याने शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू। पुढली मोठी बातमी निघते, 6-7 महिने कापूस घरात पडून आहे। 7,000चा दर आहे, यात आमचा खर्चही निघत नाही, शेतकऱ्यांची तरमळ। पुढली मोठी बातमी निघते, दुष्काळात 13वा महिना। रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ। पुढली मोठी बातमी निघते, पुढील 48 तासात उष्णतेची लाट। मराठवाडा विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, कांदा निर्यात बंदीची मोठी किंमत मोजावी लागली। राज्यातील शेतकऱ्यांना एकरी 3 लाखांचा फटका। पुढली मोठी बातमी निघते, राज्यात कापूस बियाण्यांची विक्री 16 मे पासून होणार, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा।